सगळे मिळून 5-5.5 लाख रुपये आम्ही दिले. आम्हाला रूम दिला नाही आणि तो पळून गेला. 3 रूम त्यांनी 200-250 लोकांना दाखवले. आम्हाला फक्त आमचे पैसे मिळाले पाहिजे. आम्हाला रूम पण नको आणि काहीच नको, आम्हाला आमचे पैसे पाहिजे. कल्याण डोंबिवली शहरात स्वस्त घरांचं आमिष दाखवून फसवणुकीचे अनेक प्रकार या अगोदर सुद्धा समोर आलेले आहेत. या ठिकाणी चाळ माफिया आणि भूमाफियांचा असलेला हैदोस अजूनही थांबलेला नाहीये. आरक्षित जागांवर किंवा मोकळ्या जागांवर कब्जा मिळवत त्या ठिकाणी बांधकाम करायचं आणि नंतर सामान्य नागरिकांना रस्त्यावर आणायचं असे अनेक प्रकार या अगोदर सुद्धा शहरामध्ये घडलेले आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय. डोंबिवलीत संरक्षण विभागाच्या जागेवर स्वस्त घरांचं आमिष दाखवत शेकडो गरजू नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप होतोय. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी 2 चाळ माफियांना अटक केलेली आहे. या दोघांनाही 19 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मनोज धुमाळ आणि सचिन सुर्वे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहे. खोनी धामटण परिसरात साई माऊली कन्स्ट्रक्शनच्या नावाखाली आरोपींनी संरक्षण विभागाच्या जमिनीवर अनधिकृत बांधकाम उभारून नागरिकांना स्वस्त घरांचं आमिष दाखवलं होतं. घरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी आयुष्यभराची कमाई या आरोपींना दिली. अशा प्रकारे सुमारे 200 ते 250 नागरिकांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याची माहिती समोर आलेली आहे. या प्रकरणी आणखीन काही नागरिकांची फसवणूक झाल्याचा संशय असून संबंधित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. माझं नाव राबिया इनामदार आहे. आम्ही ते खोनी धामटान म्हणतात त्याला. आधी आम्हाला खोनीचं इंस्टाग्रामवर आलेलं, त्या इंस्टाग्रामवर आलं म्हणून आम्ही गेलो बुक करायला रूम. आम्ही बुक केले 2 रूम. थोडे पैसे सुरुवातीला दिले, मग नंतर परत मागत गेले. तसे आम्ही असे सगळे मिळून 5-5.5 लाख रुपये आम्ही दिले. आणि आम्हाला बोलला का तुम्हाला 10 तारखेला रूम देणार. 10 तारखेला तर सगळं हे झालं. तिकडून सोडून ते लोक पळून गेले. पहिला जानेवारीमध्ये देणार होता, नंतर जानेवारीमध्ये बोलला नंतर देतो असं करत 15 दिवस, महिना 15 दिवस असं करत आम्हाला पर एप्रिलची 10 तारीख सांगितलेली त्यांनी. पण त्या दिवशी पण आम्हाला रूम दिला नाही आणि तो पळून गेला. असं 200-250 लोकांना फसवलं आहे. 3च रूम बांधले, तेवढे 3 रूम त्यांनी 200-250 लोकांना दाखवले आणि सगळ्यांकडून पहिले पैसे घेतलेत. काय रूम स्वस्त आहे म्हणून माणसांनी घेतले, कर्ज करून, सोनं ठेवून बँकेचं कर्ज केलं, कुणी घरं विकली, असं करून घेतलं. पण त्यांनी काय दिलंच नाही ते रूम आम्हाला. आम्हाला फक्त आमचे पैसे मिळाले पाहिजे. आम्हाला रूम पण नको आणि काहीच नको, आम्हाला आमचे पैसे पाहिजे. आम्ही राहायला मुंबऱ्यात आहे. साई माऊली कन्स्ट्रक्शन कोणेगाव या कंपनीच्या माध्यमातून आरोपितांनी आर्थिक फसवणूक केली होती. गोरगरीब जनतेला त्यांनी स्वस्तात घर देण्याचं आमिष दाखवून आणि त्याबाबत सोशल मीडियावरून त्याची प्रसिद्धी देऊन ग्राहकांना आकर्षित केलं होतं आणि त्या माध्यमातून त्यांनी आर्थिक फसवणूक केलेली आहे. यात सुमारे 140 लोकांची आर्थिक फसवणूक होऊन त्यातून 1,70,00,000 रुपयाची रक्कम त्यांनी अटक केलेली आहे जवळपास. आणि त्या उद्देशाने गुन्ह्याचा तपास चालू होता. या गुन्ह्यामध्ये मनोज धुमाळ आणि सचिन सुर्वे या 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यांची दिनांक 19 मे पर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे. पुढील तपास चालू आहे. मोकळ्या जागांवर डोळा ठेवून त्या ठिकाणी बेकायदा चाळी किंवा इमारती बांधायच्या, कागदपत्रांची फेराफार करून नागरिकांच्या डोळ्यांमध्ये धूळ फेकायची असे अनेक प्रकार सर्रासपणे होताना दिसत आहेत. काही प्रकरणांमध्ये अगोदर सुद्धा बिल्डरांवर MRTP अंतर्गत गुन्हे दाखल झाले होते, मात्र पुढे काही खास कारवाई झाली नाही. आताच्या प्रकरणात 2 चाळ माफियांना अटक केल्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय. आता नागरिकांनी भरलेल्या पैशांचा परतावा त्यांना मिळतो का, त्यांची कष्टाची जी रक्कम आहे ती त्यांना पुन्हा मिळते का, ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. घरांच्या बाबतीत सर्वसामान्य नागरिकांच्या होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मयुरी चव्हाण, लोकमत.